विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरला सुरुवात केली होती. प्रिव्हियस इयर 9th स्टँडर्डमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या आपण काही मेथड्स पाहिल्या होत्या. त्याच मेथडचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला अजून काही वेगळ्या मेथड्स आहेत ज्या आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी जे आपला जी ग्राफिकल मेथड आहे ती ग्राफिकल मेथड आपल्याला बघायची आहे. ग्राफिकल मेथडचा सुद्धा बेस पार्ट जो आहे तुम्ही 9th स्टँडर्डला पाहिला आहे की जर समजा आपल्याकडे एक इक्वेशन दिलेलं असेल x + y = समजा 5 दिलेलं आहे, तर यात त्यांचं जे सोल्युशन असतं, सोल्युशन म्हणजे समजा x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर y तुम्हाला 5 मिळेल, 5 + 0 = 5 मिळतोय. किंवा या ठिकाणी जर समजा हा 5 ठेवला तर हा 0 = तुम्हाला 5 मिळणार आहे, किंवा 2 + 3 ठेवला तरी तुम्हाला हा 5 मिळणार आहे. त्याच पद्धतीने जे आपल्याला मिळतात या ठिकाणी ऑर्डर पेअर 0 5 5 0 असे इन्फायनाइटली मेनी या ठिकाणी आपल्याला एका इक्वेशनसाठी सोल्युशन मिळतात. आणि हे सोल्युशन जे असतं ते सोल्युशन म्हणजेच नथिंग बट या ठिकाणी जो ग्राफ असतो आपला त्या ग्राफवरती हे पॉईंट आपण प्लॉट करतो. समजा 1 2 3 4 5 असा असेल आणि इकडे हा जो पॉईंट दिसतोय 5 0 हा पॉईंट तुमचा या ठिकाणी येईल 5 0. त्यानंतर हा 0 5 जो पॉईंट असेल 1 2 3 4 5 हा या ठिकाणचा पॉईंट जो आहे तुमचा 0 5 या ॲक्सिसवरचा, कारण याचा x कोऑर्डिनेट 0 आहे, याचा y कोऑर्डिनेट 0 आहे. तर या ठिकाणी हा एक पॉईंट मिळाला. आणि 2 3 पॉईंट जो असेल तर 2 आणि 3 म्हणजे इकडचा 2 x वरचा आणि y वरचा 3 असा जो पॉईंट मिळतो, हे जर आपण तिघी जोडले तर आपल्याला ती स्ट्रेट लाईन मिळते. म्हणजेच आपण या इक्वेशनचा x + y = 5 या इक्वेशनचा जो आहे तो आपण या पद्धतीने जो आहे तो ग्राफ काढू शकतो. म्हणजेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते या पद्धतीने आपण त्याचं करू शकतोय. म्हणजे हे इक्वेशन जे आहे ते स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. म्हणून त्याच पद्धतीने या मेथडचा वापर करून जर समजा आणखी दुसरे इक्वेशन आपण घेतलं आणि त्या इक्वेशनचा आपण ग्राफ काढला, तो समजा या प्रकारचा येत असेल, तर या ठिकाणी ज्या ठिकाणी ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात हा जो पॉईंट आहे हा पॉईंट म्हणजेच या दोघी इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. आणि हे सोल्युशन काढण्यासाठी आपण दोघींचे ग्राफ काढतो आहोत. ते दोघींना एकमेकांना कुठेतरी एका ठिकाणी इंटरसेक्ट करतील. ज्या दोन लाईन पॅरलल नाहीत त्या स्पेसमध्ये कुठे ना कुठेतरी एकमेकांना इंटरसेक्ट करतील आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट करतात तेच आपलं असणार आहे सोल्युशन. म्हणून आपण ह्या ग्राफिकल मेथडच्या साहाय्याने जे आहे ते या ठिकाणी याचं सोल्युशन काढणार आहोत. हे एक प्रॅक्टिकल वर्क आहे. ग्राफ पेपरवरती आपल्याला हा ग्राफ काढावा लागतो, परंतु आपल्याकडे ती व्यवस्था नसल्यामुळे मी तुम्हाला बोर्डवर त्या माध्यमातून जे आहे ते समजवणार आहे. तर बघा, आपल्याला ग्राफिकल मेथडचे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन हा ऍक्टिव्हिटीज आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y = 3 आणि x - y = 4. या ठिकाणी x + y = 3 साठीचा हा टेबल दिलाय. हा टेबल जो आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. यात दिसतंय आपल्याला x + y = 3 आहे आणि x ची किंमत, x ची जी व्हॅल्यू दिसते बघा ही 3 आहे. द व्हॅल्यू ऑफ x is 3. देन इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ x is 3 देन y बिकम 0. 3 - 3 केल्यावरती हा 0 येईल, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 0 मिळेल. त्यानंतर बघा आता इथे ही व्हॅल्यू जी आहे x ची दिलेली नाही आणि y दिलेला आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत, इथे x ॲज इट इज ठेवायचा, y जो आहे तो आपला 5 ठेवला, = तुम्हाला ऑलरेडी 3 दिलेला आहे. याला सिम्प्लिफाय केलं तर x = तुम्हाला 3 - 5 म्हणजेच x = मिळतोय -2. या पद्धतीने तुम्ही इथे x ची व्हॅल्यू -2 ठेवू शकतात. -2 5 आला तर ऑर्डर पेअर -2 5 या प्रकारे आपल्याला मिळणार. त्यानंतर इथे दिसतंय बघा 3, तुम्हाला ऑलरेडी x ची किंमत जी आहे, y ची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 3 दिलेली आहे. तर x + 3 = 3 होईल. तर इकडे हा 3 तिकडे गेल्यावरती मायनस होईल आणि तुम्हाला x जो आहे तो 0 मिळणार आहे. म्हणजे x इथे येईल 0 आणि हा ऑर्डर पेअर तुमचा 0 3 आहेच. याच पद्धतीने जे आहे ते आपल्याला या इक्वेशनचा सुद्धा एक टेबल तयार करायचा आहे आणि यात एक व्हॅल्यू जी आहे ती आपण आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकतो. यांनी ऑलरेडी एक देऊन ठेवली आहे. दुसरी जी आहे ती आपल्याला काढायची. आता y ते ऑलरेडी दिलाय. जर y दिलेला आहे 0 = 4, सो x काय येणार 4. सो इथे त्याचे कॉर्डिनेट्स असतील 4 0. ही ऑर्डर पेअर आपल्याला मिळते. त्यानंतर x ची व्हॅल्यू जी आहे इथे आता x जो आहे तो -1 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर मी x ची व्हॅल्यू -1 ठेवली, -y = 4 केला तर हा y तिकडे पाठवला, हा इकडे आणला तर -4 हा y प्लस होईल तिकडे आणताना. तर y काय येणार -5
म्हणजे वायची व्हॅल्यू जी ती -5 मिळते, म्हणजे ऑर्डर पेअरमध्ये हा येईल -1 -5. त्यानंतर 0 -4 ऑलरेडी दिलेला आहे आणि या प्रकारे आपण ज्या ऍक्टिव्हिटी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. ग्राफिकली म्हटलंय बघा. जर ग्राफिकली म्हटलेलं असेल तर आपल्याला त्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायला लागणार. आपल्याकडे जरी दुसऱ्या मेथड असल्या, 9th स्टँडर्डला ज्या मेथड आपण शिकलेलो आहोत त्यानंतर आपण आणखी पुढे एक मेथड शिकणार आहोत, परंतु आपल्याला या ठिकाणी जर त्यांनी म्हटलं असेल ग्राफिकल मेथडने, तुम्हाला ग्राफिकल मेथडने सोडवायला लागणार. ठीक आहे. तर आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करण्याआधी आपल्याला एक ऑर्डर पेअरचा सेट तयार करावा लागतो. म्हणजे आपल्याला कमीत कमी 3 पॉईंट मिळवावे लागतात. जे 3 ऑर्डर पेअरचे पॉईंट मिळतील ते आपण या ग्राफ पेपरवरती जे ते प्लॉट करणार आहोत. मी आधीच हा ग्राफ जो आहे त्या स्वरूपात काढून ठेवला आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं की ते पॉईंट मिळवायचे आहेत. हे अतिशय इझी असं एक्झाम्पल दिलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये या तुम्ही जर इक्वेशन पाहत असाल तर इक्वेशन अतिशय सोपे दिलेले आहेत. इझी असल्यामुळे आपण सहज सांगू शकतो की x + y = 6 आहे, तर 2 + 4 6 होतो, 4 + 2 6 होतो. म्हणजे यांचे पॉईंट्स आपण इझिली फाइंड करू शकतो. परंतु जर समजा आपण इझिली फाइंड करू जरी नाही शकलो तरी सुद्धा तुमच्यासाठी माहितीसाठी म्हणून सांगतो, या ठिकाणी जर समजा आपल्याला तसं डायरेक्ट इझिली मिळाली नाही तर आपण या ठिकाणी एकची व्हॅल्यू जी आहे ती तुमच्या मनाप्रमाणे ठरवा, त्यावरून y निघणार, किंवा वायची ठरवा त्यावरून x निघणार. म्हणजे ह्या व्हॅल्यूज काढताना फक्त एक लक्षात ठेवायचं की हा जो आपल्याकडे ग्राफ बोर्ड देतं आपल्याकडे, त्या बोर्डच्या एक्झाममध्ये जो ग्राफ मिळतो त्या ग्राफमध्ये आपले पॉईंट जे आहेत ते मावले पाहिजे. असे 15, 20, 30 असं यायला नको. म्हणजे जे मॅक्झिमम नंबर्स आले तर आपल्याला स्केल जी आहे ती कमी करावी लागते. त्याच्यामुळे शक्यतो स्केल बदलायची वेळ येणार नाही. अशा प्रकारच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या या ठिकाणी यूज करायच्या आणि त्या व्हॅल्यूज आपण इझिली प्लॉट केलं की आपल्याला त्याच्यापासून एक लाईन जी आहे स्ट्रेट लाईन ती काढता येते. तर सुरुवातीला मी असे एकदम इझी एक इक्वेशन असल्यामुळे मी सहजपणे ते लिहून घेतले पॉईंट. आपल्याला डायरेक्ट ऑर्डर पेअर 2 4, ऑर्डर पेअर 4 2 आणि ऑर्डर पेअर 0 6 असं मिळतं आहे. हा 6 0 पण पॉईंट आपल्याला मिळू शकतो, पण आपल्याला मॅक्झिमम 3 पॉईंट्स या ठिकाणी काढायचे असतात. त्याच्या मिनिमम 3 काढायचे असतात. मॅक्झिमम आपण काढून उपयोग नाही, कारण त्या पॉईंटमधूनच त्या सगळ्या स्ट्रेट लाईन जी ती जाणार आहे. त्यामुळे आता सुरुवातीचा हा पॉईंट दिसतोय 2 4, हा आपल्याला याच्यावरती प्लॉट करायचा आहे. 2 4 म्हणजेच काय, x वरचा 2, कारण पहिला नंबर जो असतो ऑर्डर पेअरचा तो नेहमी x कोऑर्डिनेट असतो. 2 आणि दुसऱ्यावरचा 4 आहे, म्हणजे x वरचा 2 आणि y वरचा 4 हा तो पॉईंट आहे. हा आपल्याला मिळतोय 2 4. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा काय, 4 2, म्हणजे x ॲक्सिस वरती 4 आहे आणि y ॲक्सिस वरती 2 आहे, म्हणजे तो हा पॉईंट आपल्याला मिळतोय 4 2. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे 0 6, म्हणजे x वरती 0 आहे आणि y वरती काय आहे 6, म्हणजे तो हा पॉईंट आहे 0 6. आणि मग हे तिघी पॉईंट जर आपण जोडले तर तिघी पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला जी लाईन मिळते आहे ती आपली रिक्वायर्ड लाईन आहे आणि त्या लाईनला लगेच लेबल करून द्यायचं. तिचं नाव आहे x + y = 6. याची आपण लाईन काढली आहे. त्यानंतर पुढचं जे इक्वेशन दिसतं x - y = 4, हे पण इक्वेशन इझी आहे, याला पण आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. म्हणून आपल्या मनाप्रमाणे आपण समजा x = समजा इथे आपण 6 ठेवला तर तुम्हाला 6 - y = 4 मिळेल. म्हणजेच y = 4 इकडे आणला आणि y तिकडे पाठवला, म्हणजे 6 - 4 = तुम्हाला 2 मिळणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू जर तुम्ही 6 ठेवली तर हा तुम्हाला 2 मिळतो आहे. त्यानंतर समजा आपण y जर 0 घेतला, y 0 ठेवला, या इक्वेशनमध्ये जर y आपण 0 ठेवला तर x - 0 = 4 येईल, तर तुम्हाला x जो आहे तो 4 मिळतो आहे. इझी पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून ते आपल्या ग्राफमध्ये मावतील या प्रकारचे. अजून एखादा पॉईंट आपण बघूयात. समजा या ठिकाणी असा एखादा पॉईंट घेऊयात जो इझिली मावू शकेल. समजा मी -1 ठेवला, y ची व्हॅल्यू जी ती -1 ठेवली इथे, तर काय होईल बघा, x - (-1) = 4 होईल. x हा मायनस प्लस झाला, +1 = 4, तर तुम्हाला फायनली x = 4 - 1, म्हणजेच x = 3 मिळणार आहे. म्हणजे हा 3. अशा प्रकारचे आपल्याला ऑर्डर पेअर 6 2 4 0 आणि 3 -1 अशा व्हॅल्यूज मिळतात. आता ही जी ऑर्डर पेअर मिळाली आहेत त्या परत आपल्याला ह्या ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहे. तर 6 2 कुठे येईल बघा, x ॲक्सिस वरती 6 आहे आणि y वरती जो आहे तो 2 आहे, म्हणजे हा इथला पॉईंट जो आहे तो दिसतोय 6 2. त्यानंतर पुढे काय बघा, 4 0, x ॲक्सिस वरती 4 आहे आणि y वरती 0, म्हणजे तो त्याच जागेवरती असेल 4 0. त्यानंतर 3 - 1, x वरती 3 आहे आणि इथे -1 आहे, म्हणजे हा 3
-1 असा तो मिळणार आहे. आणि मग आपण त्यानंतर हे जर तिघी पॉईंट जोडले, हा एक आणि हा एक, हे तिघी पॉईंट जोडल्यानंतर याला लेबलिंग करा. आपलं इक्वेशन आहे x - y = 4. आणि हे पॉईंट तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर या ठिकाणी दोघी स्ट्रेट लाईन जे आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. तो पॉईंट आहे आपला 5, 1. आणि हेच काय असणार आहे आपलं सोल्युशन. हेच आपलं सोल्युशन असतं ज्या ठिकाणी त्या दोघी लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असतो त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला आपण म्हणतो त्याचं सोल्युशन. देअरफॉर द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन of lines x plus y = 6 and x minus y = 4 is order pair 5, 1. Therefore the solution x y is equal to 5, 1 हे असेल आपलं फायनल सोल्युशन. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन 4. या क्वेश्चन 4 मध्ये 3x - y = 2 आणि 2x - y = 3 या प्रकारचे इक्वेशन्स दिले आहेत. याला काय लॉजिक वापरायचं. हा y ला कोएफिशियंट दिसत नाही, याला सिंगल स्वरूपात दिसतो. याला मी त्या साईडला जर पाठवला तर हा 3x आणि हा 2 इकडे पाठवला -y होईल. नंतर हा 2x त्याच जागेवरती ठेवा, हा 3 इकडे आणला मायनस होईल, हा तिकडे पाठवा, हा पॉझिटिव्ह होईल. म्हणजे यांना मी yच्या स्वरूपात जर लिहून घेतलं तर आपल्याला फक्त आता 1 ची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि डायरेक्टली आपला टेबल तयार करायचा आहे. आता काय करणार बघा. आता सुरुवातीचा हा टेबल तयार करतो आहोत. तर इथे 1 ची व्हॅल्यू तुम्ही काहीही ठेवली. आता बघा तुम्ही समजा 1 ची व्हॅल्यू 0 ठेवली इथे, समजा x = 0. सुरुवातीला आपण 1 ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर y तुम्हाला काय मिळतोय, हा पूर्ण 0 होईल. 0 × 3 तुम्हाला -2 मिळतोय. म्हणजे x 0 ठेवला y मिळतोय -2. त्यानंतर 1 ची व्हॅल्यू तुम्ही 1 जरी ठेवली तर बघा आता x = समजा तुम्ही 1 ठेवला, x = 1, तुम्हाला y काय मिळेल, 3 × 1 हा 3 होईल, 3 - 2 आणि हा तुम्हाला 1 मिळतोय. म्हणजे तुम्ही जेव्हा x 1 ठेवताय तेव्हा 3 पण तुम्हाला काय मिळतोय, y सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 1 मिळतोय 3 - 2 केल्यानंतर. आणखी एक पॉईंट आपल्याला हवा आहे. तर काय करणार आपण आता इथे समजा आपण x पुट करूयात. समजा अजून एखादी समजा 2 ठेवला, x = 2, 3 × 2 = 6 होतात. 6 - 2 होईल आणि हा 6 - 2 म्हणजेच काय 4. म्हणजे तुम्ही 1 ची व्हॅल्यू जर समजा 2 ठेवली तर तुम्हाला y मिळतोय 4. या प्रकारे तुम्हाला ऑर्डर पेअर 0 - 2, 1 - 1 आणि 2 - 4 या प्रकारे ऑर्डर पेअर मिळते. तिघी पॉईंट मिळून गेलेत. सेम वे आपण याचंही फाइंड करू शकतो. याला yच्या स्वरूपात आपण आणलेला आहे. एक व्हेरिएबल आपण एका साईडला ठेवला, दोघे व्हेरिएबल एका साईडला ठेवण्यापेक्षा हे सोपं जातं, इझी होईल याकरता. इथे पण आता काय करणार बघा. सुरुवातीला समजा 1 ची व्हॅल्यू जी आहे तुम्ही जर 0 ठेवली तर काय होईल, तुम्हाला y डायरेक्ट मिळतोय, y = -3, कारण हा संपूर्ण पार्ट 0 झाला आहे. त्यानंतर समजा 1 ची व्हॅल्यू जी ती 1 ठेवा. 1 ची व्हॅल्यू जर 1 ठेवली, शक्यतो सोपे नंबर्स ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून ते कॅल्क्युलेशन जे ते इझी व्हावं आणि आपला वेळ जो आहे तो वाचावा. तर इथे y = 2 × 1 -3 म्हणजेच तुम्हाला -1 मिळतोय. आणि नंतर बघा 0 ठेवला तुम्हाला -3 मिळाला, म्हणजे 0 - 3. नंतर 1 ठेवला तुम्हाला -1 मिळाला. आता 1 ची व्हॅल्यू जी आहे ती समजा आपण 2 जरी ठेवली, आता 1 ची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर काय होईल, x 2 ठेवलाय. याला सिम्प्लिफाय करूयात आपण आता. तर हे काय करेल, y = 2 × 2 -3, 2 × 2 4 होतात, 4 - 3 काय आला 1, हा 1 मिळाला. अशा प्रकारे आपण टेबल जे आहे ते अतिशय कमी वेळेमध्ये तयार करू शकतो. हे पॉईंट काही आले तरी घाबरायचं नाही. ते आपल्या शक्यतो प्रयत्न करायचा की 6, 7 पेक्षा लहान अंक त्या ठिकाणी येतील जेणेकरून आपल्याला ग्राफ पेपरवरती सहज प्लॉट करता यावं. बघा आता हा पहिलं इक्वेशन दिसतंय 3x - y = 2. तर या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे 0 - 2. आता 0 - 2 पॉईंट कुठे येईल बघा, एक एक काढून घ्यायचा आहे. आधी 0 x वरती आणि -2 y वरती, म्हणजे हा तुम्हाला पॉईंट मिळतोय -0 -2 हा पहिला पॉईंट मिळाला आहे. त्यानंतर 1 1 दुसरा पॉईंट 1 1 आहे. x वरती 1 आणि y वरती 1 हा पॉईंट आहे तुमचा 1 1. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 2 आणि 4. x ॲक्सिस वरती 2 आहे आणि y वरती 4 आहे, म्हणजे हा पॉईंट आहे तुमचा 2 4. आता हे तिघी पॉईंट जे आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत. तिघी पॉईंट जोडल्यावर आपल्याला जी लाईन मिळणार आहे ती आपल्याला पहिलं जे इक्वेशन आपलं होतं त्या इक्वेशनची ती लाईन असणार आणि त्याचा ग्राफ असणार आहे.
हा ग्राफ जो आहे तो स्केलने जोडून द्यायचा आणि त्याला लगेच लेबलिंग करायची. लेबलिंग ते आहे 3x - y = 2 चं ग्राफ. ओके, नेक्स्ट बघा हा सेकंड टेबल दिसतोय. आता याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर आपण 0 - 3 एक्स ॲक्सिस वरती 0 आहे आणि y वरती -3 आहे, म्हणजे तो या ठिकाणी पॉईंट येईल 0 - 3. त्यानंतर इथे 1 आणि -1 आहे, म्हणजे x वरती 1 आहे आणि y वरती -1, म्हणजे x वरती 1 आणि y वरती -1, म्हणजे कुठे येईल बघा तो आता खाली. इथे याच्या खाली जो पॉईंट आहे हा या पॉईंटवरती तो प्लॉट होईल 1 आणि -1. त्यानंतर 2 1 आहे. 2 1 हा कुठे येईल x वरती 2 आणि याच्यावरती 1, हा तो पॉईंट असणार आपला 2 1. बघा आता इथे आपल्याला हे तिघी पॉईंट परत जोडायचे आहेत. ही लाईन जी ती आपल्याला थोडीशी वाढवावी लागणार मित्रांनो, कारण ही त्याच्या बाहेर जाते आहे. ही वाढवावी लागणार. इथून हा आणि हा इकडे जोडले तर ग्राफ पेपरवरती हे अतिशय परफेक्ट येतं. ग्राफ पेपरवर तुम्ही इझिली याला फाइंड करू शकतात की त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. नंतर याला लेबलिंग करून टाका. हे पहिलं इक्वेशन जे होतं आपलं 3x - y = 2 आहे आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - y = 3. आणि या ठिकाणी हा जो पॉईंट आहे आपल्याकडे, हा ग्राफ आपण थोडा कमी झाला आहे म्हणून याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला एक्झॅक्टली सापडणार नाही, परंतु ग्राफ पेपरवरती जे आहे ते प्रॅक्टिकली अतिशय परफेक्ट त्याचा आन्सर जे ते मिळणार. मित्रांनो आपल्याला ग्राफ थोडासा वाढवावा लागणार. इथे आधी ड्रॉ केलेला नव्हता. तर -4 -5 हा आपला y डॅश, इथून हे इकडे आणि हा इकडे असा बरोबर आपला पॉईंट जो आहे तो आपल्याला मिळतो. इकडनं जो पॉईंट दिसतोय तो -1 आणि -5, म्हणजेच -1 -5 जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ग्राफ मिळतो. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे सोल्युशन. म्हणजे द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ गिव्हन लाइन्स इज -1 -5 आणि म्हणूनच ते आपलं काय असणार आहे सोल्युशन. सोल्युशन XY इज इक्वल टू -1 -5. आपलं सोल्युशन आपण चेक पण करू शकतो. ह्या जे व्हॅल्यू आपण x आणि yच्या काढल्या आहेत त्या इक्वेशन्समध्ये ठेवून पाहायच्या. येणारा आन्सर जर परफेक्ट येत असेल तर समजायचं की आपलं जे फायनल आन्सर आहे ते सुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. क्वेश्चन नंबर 6, 2x - 3y = 4, 3y - x = 4. ह्या क्वेश्चन्समध्ये आता इथे तर दिसतंय की आपण याला एक्सच्या स्वरूपात लिहू शकतो. हे इक्वेशन जे आहे x = 1 जर तिकडे पाठवला तर प्लस होईल, हा इकडे हा पाठवला मायनस होईल, 3y - 4 या ठिकाणी होईल. हा आपल्याला एका व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस करता आला आहे, परंतु याला करणं थोडं कठीण आहे. करता जरी येत असेल तरी पण याला लॉजिक वापरताना या इथे जसं वापरलं जाईल त्या प्रकारचं इथे लॉजिक वापरणं कठीण जाईल. म्हणून आपण अशा वेळेला काय करणार आहोत, शक्यतो असे नंबर शोधायचे की ज्यात आता समजा इथे आपण एक्सची व्हॅल्यू जी आहे ती जर समजा आपण या ठिकाणी 2 ठेवली तर 2 × 2 2 2 4 होतात. 4 - 4 0 होऊन जाईल. म्हणून आपण अशा वेळेला काय करायचं आहे, इथे समजा 2 एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तिथे काय 2 - 3y, म्हणजे आधीच कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. हा 3y तिकडे पाठवा, हा इकडे पाठवा 3y, तर तुम्हाला y = डायरेक्टली 0 मिळतोय. म्हणजे x जर 2 ठेवला तर y तुम्हाला 0 मिळतोय, किंवा y डायरेक्ट 0 ठेवून द्या, तुम्हाला त्यावरून x जो आहे तो मिळून जाणार आहे. नेक्स्ट आपण आणखी प्रयत्न करूयात की -1 जर या ठिकाणी ठेवला तर हा 2 - 1 जो आहे 2 × -1 तिकडे गेल्यानंतर तो 4 प्लस होऊन जाईल, तो म्हणजे 6 ला 3 चा डिवाइड होतो. म्हणजे याचा अर्थ x = -1 पण आपण ठेवू शकतो. जर x = -1 ठेवलं तर काय होईल बघा, 2 × -1 हा डायरेक्टली -2 होईल. हा -2 - 3y = 4. परत 3y तिकडे पाठवा, याला इकडे पाठवा, तर 3y = काय येईल बघा 4 -4 -2 येईल, म्हणजेच -6 येईल. कारण हा 4 इकडे आणला, -2 -4 -6 आणि हा 3y तिकडे पाठवला. परत हा 3 इकडे त्यांना डिवाइड होईल. डिवाइड झाल्यावर 3 2 6 होतात, म्हणजेच तुम्हाला y जो आहे तो -2 मिळणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही x जो आहे तो -1 ठेवला तुम्हाला त्यावेळेला y मिळाला -2. याच पद्धतीने आणखी काही तिसरी व्हॅल्यू शोधायची. थर्ड व्हॅल्यू शोधताना काय करावं लागेल आपल्याला बघा,
थर्ड व्हॅल्यू काय येऊ शकते, आपण समजा आता एक्सची व्हॅल्यू ते 5 जर ठेवली, 5 टू 10 होतात, 4 मायनस 10 जे आहे ते 6 होतात. म्हणजे असा नंबर या ठिकाणी यायला हवा की जेणेकरून त्याला 3ने पूर्ण भाग जायला पाहिजे, असा प्रयत्न करायचा. जर नाही जरी गेला ना तरी आपण पॉईंटमध्ये सुद्धा या ग्राफ पेपरवरती मांडू शकतो, परंतु प्रयत्न आपला तो असावा. जर मी x इज इक्वल टू 5 ठेवला तर काय होईल बघा, 2 इंटू 5 मायनस 3y इज इक्वल टू 4. ज्या ठिकाणी x होता त्या ठिकाणी 5 ठेवला, 5 टू 10 होतात, 10 तिकडे पाठवा, तो मायनस होऊन जाईल, म्हणजे मायनस 3y इज इक्वल टू 4 मायनस 10 म्हणजेच मायनस 6, आणि हा 3चा भाग जातो, 3 टू 6 म्हणजे 2 तुम्हाला मिळतोय. जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 5 ठेवता आहात त्यावेळेला तुम्हाला y मिळतोय 2. या प्रकारे तुम्हाला फर्स्ट इक्वेशनमध्ये ऑर्डर पेअर जे आहेत ते तिघी मिळालेले आहेत, आणि हे तिघी पॉईंट जे आहेत आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट करणार आहोत. आता हा 2 0 पॉईंट कुठे येईल, एक्स ॲक्सिसवरती 2 आहे आणि y वरती 0, म्हणजे हा पॉईंट तुमचा इथेच असणार आहे 2 0. त्यानंतर पुढचा पॉईंट काय बघा, -1 -2, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -1 आणि y वरती काय आहे -2, म्हणजे तो पॉईंट तुम्हाला हा मिळतोय -1 -2. त्यानंतर 5 2, आता 5 एक्स वरती 5 आहे आणि y वरती 2 आहे, म्हणजे ते काय येईल 5 2. आणि आता हे तिघी पॉईंट जर आपण जोडले, हे तिघी पॉईंट जोडून आपल्याला जी लाईन मिळते आहे ती आपल्या फर्स्ट इक्वेशनची लाईन आहे. या प्रकारची ती लाईन आपल्याला मिळते. या लाईनला लेबलिंग करून द्या. ही कसली लाईन आहे बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. आता सेकंड लाईन काढायची आपल्याला. सेकंड लाईन ड्रॉ करताना 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4 आहे, त्याला मी x इज इक्वल टू 3y मायनस 4च्या स्वरूपात लिहून घेतलं. आता आपल्याला इझी आहे व्हॅल्यूज टाकणं. समजा इथे 0 ठेवला, y जर 0 ठेवला, y 0 ठेवला तर मला हा x काय मिळतोय -4, म्हणजे x मिळाला -4. नंतर आता y ची व्हॅल्यू मी काय ठेवणार आहे बघा, y ची व्हॅल्यू आपण जर 1 ठेवली काय होईल, x इज इक्वल टू 3 इंटू 1 -4, आणि तुम्हाला मिळतंय -1, 3 -4 -1, म्हणजे y आपण 1 ठेवला आणि x आपल्याला -1 मिळाला. त्याच प्रकारे आपण समजा y ची जी व्हॅल्यू आहे ती आणखी काय ठेवू शकतो, समजा 2 जरी ठेवली, y इक्वल टू आपण 2 ठेवला तर x इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 2 -4, 6 - 4 इज इक्वल टू 2, म्हणजेच तुम्हाला x जे आहे त्या ठिकाणी 2 मिळाला आहे, जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू सुद्धा 2 ठेवली त्यावेळेला. बघा या प्रकारे आपल्याला ऑर्डर पेअर मिळाल्या, -4 0, -1 1 आणि 2 2. आता हे सुद्धा आपल्याला परत ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचं आहे. -4 0, एक्स ॲक्सिसवरती -4 आहे, म्हणजे इकडे कुठेतरी तो असेल -4, हा पॉईंट या ठिकाणी असेल. त्यानंतर 0, म्हणजे हा तोच पॉईंट आहे -4 0. नंतर -1 1, एक्स ॲक्सिसवरती 1 आणि याच्यावरती 1 प्लस आहे, म्हणजे -1 1, एक्स वरती -1 आणि y वरती 1, आणि 2 2, म्हणजे इकडे एक्स वरती 2 आणि y वरती सुद्धा 2, अशा प्रकारचा हा पॉईंट आहे 2 2. आणि मग ह्यापासून आपण एक लाईन ड्रॉ करणार, तिघी पॉईंटमधून जाणारी लाईन, आणि ती ड्रॉ केल्यानंतर ती लाईन जी आहे ती या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करेल. हा जो पॉईंट आहे आपला, इकडनं हा 8 आहे आणि इकडनं 4, हा 8 4 पॉईंट जो आहे ते असणार आहे आपलं सोल्युशन, म्हणजेच द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ गिव्हन लाईन्स इज 8 4. हे या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाहीये, परंतु ग्राफ पेपरवरती जे आहे ते एक्झॅक्टली बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी ते पॉईंट येऊन एका ठिकाणी इंटरसेक्ट होतात, आणि तोच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपला जो आहे तो सोल्युशन असणार आहे. देअरफॉर द सोल्युशन xy इज इक्वल टू 8 4. x हा जो 8 आहे, x वरती 8 आणि y वरती 4, या ठिकाणी ते दोघी ग्राफ जे आहेत, त्या दोघी लाईनचे जे ग्राफ आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात. या प्रकारे जे आहे ते आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते करू शकतो, आणि त्याच्या साहाय्याने आपण 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन सुद्धा काढू शकतोय. ग्राफिकल मेथड जी आहे ती ग्राफ पेपरवरतीच तुम्हाला सॉल्व्ह करावी लागते. ग्राफ पेपरचाच वापर करून तुम्ही त्या ठिकाणी ते
जे स्ट्रेट लाईन आहेत त्या ड्रॉ करतात, त्यामुळे बोर्डच्या पेपरला सुद्धा तुम्हाला ग्राफ मिळणारच आहे. त्यानुसार तुम्ही त्याला अतिशय हे स्किल आहे, या स्किलचा वापर करून तुम्ही ग्राफ ड्रॉ जर केला तर तुमचा यात आउट ऑफ मार्क्स जे आहेत या टॉपिकचे ते 100% तुम्हाला मिळू शकतात. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायची मेथड जी आहे ती शिकलो आहे. यानंतरचा जो व्हिडिओ लेक्चर आपला असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक नवीन मेथड बघायची आहे ज्याच्याने आपण सायमल्टेनियस इक्वेशन जे ते सॉल्व्ह करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबूयात. उर्वरित जे एक्झाम्पल्स आहेत ते मी आता बोर्डवर लिहून देतोय. ते एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बेस्ट ऑफ लक.